गुड मॉर्निंग सर्वांना. ही आहे स्टोरी आमच्या गावाची. खूप हिरवगार, खूप सुंदर, खूप उघड. हा अहो मी, ही माझी आई, ही आहे आमचे बाबा आणि हा मोठा भाऊ. बाबा आम्हाला रोज फिरायला बाहेर घेऊन जायचे आणि आम्ही तिकडेच बसायचो. खूप मजा यायची. आजही मला आठवते तो पहिला दिवस जेव्हा बाबांनी आमच्या हाती दिला तो टमरेल. आणि असेच हाती टमरेल घेऊन आम्ही केव्हा लहानाचे मोठे झालो काही माहितीच नाही पडलं. आणि मग एक दिवशी हे घडलं. गुड मॉर्निंग. हा गुलाबाचे फुलं साहेब बाहेर द्या लागते. हाय तिकडे बसल्या. चाल बे. गुड मॉर्निंग. आला हागून केलं घाण. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. हो सर, सर्व बरं चालू आहे. हो, एका माणसामुळे तो आम्हाला हागणदारी मुक्ताचा दर्जा नाही भेटत सारा आमच्या गावाला. हो, पण खूपच बेशरम आहे सर तो माणूस. त्याला किती वेळा तरी मी गुलाब दिला असेल, आतापर्यंत सुधारला नाही. हो सर. हॅलो, गुड मॉर्निंग. हो सर, तो बेशरम माणसाचा पाऊस. झालं तुमच्या सुरू? आता सुरू नाही, आता संपवायचं. ते छोट्या तुला आठवते ना बे, आपण सोबत टमरेल गुल उघड्यावर बसायला जात होतो. तू संडासात बसशील का नाही? अबे त्या हिरवगार गवताचा गालिच्छा, त्या सरसरत वाहणारं पाणी, आणि त्या चिमण्याचा ठणठणीत आवाज, आता या सर्वांची आदत झाली आहे बे. तू संडासात बसशील का नाही? अबे ज्या मातीचं खातो त्याच मातीला काही देतो असं म्हणतो चुकीचं करतो. तू संडासात बसशील का नाही भाऊ? ज्या दिवशीपासून तुला सचिवने तो गुलाबाचे फुल देणार आहे ना, तो स्वतःला शाळा समजून आला, समजला का? भाऊ मी जरी सायना नसीन, पण मला एवढं जरूर समजते का बरोबर आहे ना का नाही. चालू आई. भाऊ हे माशी कुठून येते हे तुला बी माहित आहे, आणि तुझ्या ताटात जे माशी येते ना ते कुठून येते ते बी तुला माहित आहे. चलो आई इथून. छोट्या अरे सार्थक भाऊ, अरे का मोठा चमत्कार झाला का भाऊ आपल्या गावात? भाऊ अरे तो नाही का, तो हागायला जात होता. उदयला माहित आहे ना? तो नाही का? बोल्या आणि आमचा गाव अखेरकार हागणदारी मुक्त झाला.